एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा। एवढा जगदानी, एवढा जगदानी मागे तुळसे दळ पाणी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा। आला नावा रूपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा। विठ्ठल 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपविशं ददानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दोसरे चरण संताचे दोसरे चरण संताचे, दोसरे चरण संताचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठल 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 चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा। भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन महारुद्र हनुमंतरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या कुरुंद गावामध्ये
असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील रामनवमीच्या रामजन्माचं कीर्तन हे माझ्या वाट्याला आलेलं आहे. यथामती यथा अवकाश श्री गुरु कृपेने या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि निर्धारित वेळेची सेवा प्रभूचरणी समर्पित करू. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग मी आपणासमोर सादर केलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतायत, एवढा प्रभू भावी तो परमात्मा एवढा मोठा आहे, एवढा व्यापक आहे, पण तरीसुद्धा भक्ताच्या छोट्याशा हृदयात तो राहतोय. काय कारण आहे? भावे शब्द तुकाराम महाराजांनी या ठिकाणी घातलेला आहे. भक्ताच्या अंतःकरणातला भाव पाहून तो व्यापक असणारा परमात्मा हृदयामध्ये काय करतो? राहतो आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, भक्त जसा भक्ती करेल ना तसा तो परमात्मा होतो आहे. त्याची ख्याती आपण जर पाहिली, इतर वेळेला तो जगाला दान देणार आहे, पण आज तो भक्ताकडे तुळसी दल आणि पाणी मागतो आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, असा परमात्मा नावाला आला, रूपाला आला, म्हणून सोपा झाला. विठ्ठल विठ्ठल आपण रामप्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्ताने या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज जगाचा मालक जन्माला येणार आहे. खूप आनंदाचा दिवस आहे. रामनवमी आहे. श्री रामप्रभूंच्या जीवनात 9 आकड्याला खूप महत्त्व आहे. काही रामप्रभूंच्याच संबंधाने काही चिंतन आपल्या पुढे मांडतो आहे. माझा पहिला मुद्दा असा आहे, रामासारखा देव नाही. रामासारखा देव नाही महाराज. रामप्रभूंचं जीवन हे आदरणीय आहे, आचरणीय आहे आणि वंदनीय आहे. रामासारखा देव नाही. नंबर 2, रामासारखा राजा नाही महाराज. रामप्रभू लोकाभिरामम राजा आहेत. जसं आपण रामरक्षामध्ये बोलतोय, लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. रामप्रभू लोकाभिरामम राजा आहेत. काय त्यांची महाराज विशेषता काय आहे? एका सामान्य धोब्याने सीतेवर आरोप केला, सीतेचा त्याग केला महाराज, आणि स्वतः राजे असताना ज्या वेळेला सभेपुढे असायचे त्यावेळेला ते सांगत होते की मी राजा जरी असलो पण माझ्या मुखातून जर अनितीची भाषा आली तर उभं राहून मला जाब विचारावा. असा राजा म्हणजे रामप्रभू. विठ्ठल विठ्ठल. नंबर 3, महाराज रामासारखा पिता नाही. पिता नाही महाराज रामासारखा. 11,000 वर्ष राज्य केलं, पण एक बाणी, एक पत्नी, एक वचनी आणि 2 मुलं महाराज. बस 2 मुलं. रामासारखा पिता नाही. नंबर 4, रामासारखा पती नाही महाराज. ज्या वेळेला प्रभू जनकपुरीमध्ये गेले ना त्यावेळेला सीतेसमोर प्रभूने सांगितलं, आजपासून तू सोडून सर्व माते समान आहेत. रामासारखा पती नाही. नंबर 5, रामासारखा भाऊ नाही महाराज. सख्खे भाऊ नाही. रामायण तुम्हाला ऐकायला मिळेल, चुलत भाऊ आहेत. चुलत भाऊ आहेत.
विजय प्राप्त झाला, लंका जिंकली महाराज, पण पाहिली नाही का भरताचा वियोग झाला. आणि पुढे लक्ष्मणजीने ज्या वेळेला अवतार संपवला त्यावेळेला रामप्रभूने सुद्धा अवतार संपवला महाराज. एवढं प्रेम भावाभावामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल हो. खरं तर श्री रामायण हे कुटुंब व्यवस्था कशी असावी हे शिकवत आहे. भावाभावांमध्ये कसं प्रेम असावं हे आपल्याला रामकथा शिकवते आहे. जावाजावांमध्ये कसं प्रेम असावं हे आपल्याला रामकथा शिकवते आहे. भाऊजाई आणि दिरामध्ये किती प्रेम असावं हे आपल्याला रामायण शिकवत आहे. आई वडिलांचा कसा सन्मान करावा, त्यांना कसं मानावं, त्यांना कसं पुजावं हे आपल्याला रामायण शिकवत आहे. खूप काही रामायणामध्ये शिकण्यासारखं आहे. महाराज रामासारखा भाऊ नाही आहे. नंबर 6, रामासारखा मित्र नाही आहे महाराज, मित्र नाही आहे. सुग्रीवाच्या बाजूने उभं राहून वालीचा वध केला. वालीने ज्यावेळेला आरोप केला, प्रभू हे बरं नाही आहे, माझ्या भावाला तुम्ही सहकार्य करून मला मारलं, माझी पत्नी बरं का, सुग्रीवाची पत्नी काय केली होती वालीने, चोरलेली होती. आणि मग प्रभूने सुग्रीवाच्या सांगण्याप्रमाणे वालीला मारलेलं आहे. सुग्रीवाची पत्नी त्यांच्या ताब्यात दिलेली आहे. पण मग वाली विचारतोय, प्रभू माझ्यावर तुम्ही असा अन्याय का केला. त्यावेळेला वालीला श्री रामप्रभू सांगतायत, ऐक वाली, तुला मारण्याचं कारण एकच आहे की आपल्या सनातन धर्मामध्ये बहीण, सून, मुलगी आणि छोट्या भावाची पत्नी ह्या माते समान आहेत. विठ्ठल विठ्ठल तू हा केलेला अपराध, त्या अपराधाची तुला सजा दिलेली आहे. नंबर 7, महाराज रामासारखा शिष्य नाही. स्वतः परब्रह्म असताना सर्वांना लाजवेल अशी वसिष्ठजींची आणि विश्वामित्राची सेवा केली महाराज. रामासारखा शिष्य नाही. 8, रामासारखा शत्रू नाही. हो महाराज, संपूर्ण वानर कुळाचा, राक्षसांचा बरं का, त्या वानरांसोबत काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. म्हणजे आपले वैरी आहेत तरी सुद्धा त्यांना तारलं, म्हणून रामासारखा शत्रू नाही. आणि नंबर 9, महाराज वर्णन करतायत की राम प्रभू सारखा प्रभावशाली, वंदनीय, आचरणीय, चरित्रवान परमात्मा आपल्याला मिळणं अशक्य आहे. म्हणून राम प्रभू आपल्या जीवनामध्ये आपण आदर्श ठेवले पाहिजेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि 9वा मुद्दा आहे, रामासारखा पुत्र नाही महाराज. ज्या कैकेयीने वनवास दिला, पण वनवासानंतर अगोदर काय केलं, कैकेयीचं दर्शन घेतलं, म्हणून रामासारखा पुत्र नाही. हे 9 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणून रामप्रभूंच्या जीवनामध्ये 9 आकड्याला फार महत्त्व आहे बरं का. आज 9वी आहे. अभंग फार गोड आहे, चिंतनीय आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज भावभक्तीचा महिमा स्पष्ट करतायत. अभंगाचा थोडा वेळच विचार करणार आहे आणि मग प्रभूच्या जन्माचं आपण विचार करणार आहोत. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरू श्री तुकोबराय परमात्म्याची व्यापकता सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज तो परमात्मा भक्ताच्या हृदयामध्ये राहून काय करतो हे सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज तो भक्ताला काय देतो आणि भक्ताकडून काय घेतो हे सांगतात. आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये
जगद्गुरु श्री तुकोबराय तो परमात्मा नावारूपाला आला हे सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाची सुरुवातच आपण जर पाहिली, एवढा एवढा म्हणजे केवढा, बरं का, एवढा, तो केवढा आहे हे सांगता येणार नाहीये, तो एवढा आहे. महाराज म्हणतात एवढा या पदाचं चिंतन आपण जर करायला गेलो तर तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि व्यापकाती व्यापक आहे असं वेदाचं म्हणणं आहे, बरं का. वेदाचं असं म्हणणं आहे की त्याचं वर्णन करणं मलाही शक्य होत नाही आहे. श्रुतीमाता ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे. हो, तो केवढा आहे, आपल्या बुद्धीने आपल्याला जिथपर्यंत जाता येईल ना त्याच्यापेक्षा तो कित्येक पटीने काय आहे, मोठा आहे. त्याची व्यापकता विशाल आहे. सामान्य माणसाला त्याची व्यापकता सांगता येणार नाही आहे. एवढा तो परमात्मा काय आहे, मोठा आहे. मोठा आहे तो परमात्मा. हो, किती मोठा आहे एक प्रमाण देऊन सांगतो. विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जनी. सप्तही पाताळे वरुणी, सप्तही पाताळे वरुणी, सप्तही पाताळ वरुणी, सप्तही पाताळ वरुणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुने मानसी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसे. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. चराचरामध्ये तो परमात्मा भरून उरलेला आहे. जगात अशी वस्तू नाही महाराज की त्या वस्तूमध्ये तो परमात्मा नाही. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे. अर्जुना, अरे मी नाही अशी वस्तू या जगात दाखव. अर्थात तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे. ही त्या परमात्म्याची व्यापकता आहे. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याची व्यापकता जर सांगायची झाली तर महाराज एक दृष्टांत देतोय, खूप गोड आहे ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अनेक लग्न झाली महाराज. एक वेळ गरुडजीने सांगितलं, प्रभू खूप लग्न झालेली आहेत पण तुम्ही तुमच्या पहिल्या सासऱ्याला निमंत्रण देत नाही. आता भगवंताचा पहिला सासरा कोण? समुद्र. भगवान बोलले, गरुडा मोठ्या लोकांच्या नादी लागू नये सामान्य माणसानी. बरोबर आहे की नाही? मग मोठ्या माणसासोबत संबंध ठेवायचे म्हणजे त्याची सोय तशी करावी लागते. आपण जर सामान्य आहोत तर मग त्याला आपण त्या गोष्टी पुरवू शकत नाही. म्हणून लहान माणसांनी लहान माणसासोबत मैत्री करावी आणि लहान माणसाने जर मोठ्या माणसासोबत मैत्री केली ना तर त्याला मात्र वाट्याला दुःख येत आहे. आपण आपल्या जोडीच्या माणसासोबत मैत्री करावी. गरुडजीने सांगितलं, नाही देवा, आपण मामाला बोलवायचंच, काही करा. मग प्रभू म्हटले, तुला एवढी हौस आली आहे ना, जा जाऊन सांग बाबा, निमंत्रण दे. गरुडजी गेले महाराज आणि सांगितलं, मामा जावयानी तुम्हाला लग्नाला बोलवलेलं आहे. आता व्यवहारामध्ये कसं वाटतं ऐकायला हो? जावयाने तुम्हाला लग्नाला बोलवलेलं आहे. मामा उतावीळ झाला महाराज. कधी निमंत्रण नव्हतं पण आज पहिल्यांदा माझा जावई मला एवढ्या प्रेमाने बोलवतो आहे. निघाला. गरुडजी म्हणताय, थांबा थांबा, अजून वेळ आहे, लगेच नाही, मुहूर्ताला अजून वेळ आहे. ज्या वेळेला तो मुहूर्त काढला जाईल ना त्यावेळेला तुम्हाला आम्ही सांगू आणि त्यावेळेला तुम्ही या.
पण महाराज आता राहत नाही. पहिल्यांदा निमंत्रण दिलेलं आहे. हो, निघाला महाराज समुद्र. गरुडजी घाबरले, गरुडजी पुढे धावतायत, समुद्र मागे. आता समुद्र येतो, हा, समुद्र धावतोय, गरुडजी पुढे धावतायत. आणि मग काय, जाऊन भगवंताच्या पायाजवळ गरुडजी विनंती करतायत, देवा वाचवा आता. मामा लगेच निघाले. प्रभू म्हटले, सांगितलं होतं ना मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही. आता घाबरू नको. भगवंताने आपल्या अंगावरचा एक केस काढला बरं का, आणि त्या रोमरंध्रामध्ये त्या समुद्राला सांगितलं की मामा आता तुम्ही इथं राहा. प्रशस्त खाण्यापिण्याची व्यवस्था केली बरं का त्या समुद्राला. हो, तुम्ही मला सांगा, भगवंताच्या एका रोमरंध्रामध्ये जर एवढा मोठा समुद्र जर राहतो तर ते परमात्मा किती व्यापक आहेत. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 हो, विठ्ठला. ही परमात्म्याची व्यापकता आहे. म्हणून एवढा या शब्दातून तुकोबाराय सांगतायत परमात्मा व्यापक आहे. अजून पुढचा शब्द आहे प्रभू बरं का. प्रभू म्हणजे सत्ताधारी, प्रभू म्हणजे समर्थ, प्रभू म्हणजे मालक. आपण गीतेमध्ये वाचतो आहोत, गतीर भरता प्रभू साक्षी. प्रभू शब्दाला अंडरलाईन करा महाराज. या प्रभू शब्दावर ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलेलं आहे. हो, माऊली ज्ञानोबाराय सांगतायत, आकाशे सर्वत्र वसावी, वायूनी नाव बरी उगे नसावी, पावके दहावी वर्षावी जळी, पर्वती वैसकान संडावी, समुद्र रेखा नुळंडावी, पृथ्वी या भूते वहावी, ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाली, म्या हलविल्या प्राणू हले तो जगाती चालिता, मियाची नेमिला साचा, काळू ग्रासी तसे भूता, म्हणे याग पंडू स्वतः सकळे जयाची, ऐसा तू समर्थू, तुम्ही जगाचा नाथू, आणि गगनाईसा साक्षी भूतू, तोही मीची. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांनी प्रभू या शब्दावर एक केलेलं भाष्य आहे बरं का. या जगात प्रभू बोलतायत, आकाश याच्यावर माझी सत्ता आहे, पर्वत याच्यावर माझी सत्ता आहे, सूर्य याच्यावर माझी सत्ता आहे, काळ याच्यावर माझी सत्ता आहे, मी समर्थ आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिली, 21 स्वर्गाते आपुले, सत्ता मात्र आपुल्या. बरं का, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुल्या. या जगाचा या विश्वाचा मालक मी आहे असं भगवान बोलतायत. मी आहे. वृक्षाची पान हालिजाची सत्ता. हो, महाराज म्हणतात झाडाचं पान देखील माझ्या सत्तेशिवाय हलत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपलं बोलणं, आपलं चालणं बरं का, हे कोणाच्या सत्तेने चालू आहे हो? महाराज त्या परमात्म्याच्या आहे. त्यांनी ठरवलं. कुरुंद गावामध्ये कीर्तन चालू आहे राम जन्मोत्सवाचं, आणि त्या ठिकाणी एका माणसाचा फ्यूज कापायचा आहे. तर तो कापू शकतो महाराज, पण कीर्तनात आपल्याला तो बरं का मृत्यू येईल हे मात्र कदापि शक्य होणार नाही आहे. भाग्यवान माणसं असतात महाराज, प्रभूचं चिंतन करता करता, देवाचं नाम घेता घेता त्याला मरण येत आहे. पण महाराज म्हणतात त्यांनी ठरवलं तर सगळं काय होईल महाराज, सगळं काय होईल. ऐका, परमात्म्याचं प्रभुत्व काय आहे. एक गोड तुम्हाला कथा सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गायी राखत असताना भगवंताच्या मनात आलं की बस आज आपण कोणी घरी जेवण न करता आपल्या सगळ्या शिदोऱ्या या वनात घेऊन जायचे. सगळ्या गोपाळांना सांगितलं की बाबा रे, सर्वांनी शिदोऱ्याचं काय करा, वनात घेऊन चला. सगळे वनात शिदोऱ्या घेऊन गेलेले आहेत. आणि मग सगळं गायी राखून झालं, खेळून झालं. मग भगवान बोलतायत की चला आता आपण भोजन करूया. सगळे गोपाल आणि भगवान भोजनाला बसलेले आहेत.
तेवढ्यात भगवंताला असं वाटलं गायी दिसत नाही म्हणून भगवान गायी पाहायला गेले. गायी पाहायला गेले, गायी तर भेटल्या नाहीत. पण भगवान ज्या वेळेला इकडे आले ना त्यावेळेला भगवंताला गोपाळसुद्धा तिथे दिसले नाहीत. आता तो परमात्मा आहे महाराज, त्याला सगळं काही कळतं. मंडपाच्या बाजूला तुम्ही जाऊन जर तंबाखू खाल्ली, तुम्हाला वाटतं मला कोणी पाहत नाही. अरे तो जगाचा मालक पाहतोच ना, पाहत असतो. तुम्ही जे जे चोरून करताय ना, समाजाला मी सांगताय मी सज्जन आहे, पण जे जे चोरून करताय ना ते त्याला कळत आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि निर्णय घेणारा तो आहे, फळ देणारा तो आहे, त्याला कळालं. बाकीच्या लोकांना कळून काय उपयोगाचं आहे? कळलं किंवा नाही कळलं, परमात्म्याला कळलं, पुष्कळ झालं. म्हणून बोलू का, आपला परमार्थ लोकांना आवडावा याच्याकरता प्रयत्न करू नका. आपला परमार्थ देवाला आवडला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याने डोळे मिटले आणि पाहिलं हा तर पराक्रम आपल्याच मुलाचा आहे. आणि मग भगवंताने आपलं प्रभुत्व सिद्ध करण्याकरता सुरुवात केली. जशी गोपाळ होते ना तसे परमात्म्यांनी गोपाळ तयार केले. जशा गायी होत्या तशा परमात्म्यांनी गायी तयार केल्या. बरं का, जेवढे गोपाळ तेवढे गोपाळ तयार केले, जेवढ्या गायी तेवढ्या गायी तयार केल्या. बरं का, आणि भगवान दररोज सकाळी गोकुळातून वनात जायचे आणि वनातून गोकुळात यायचे. एकाही माणसाला गोकुळातल्या संशय आला नाही. ही लीला 1 वर्षभर चालली, 1 वर्षभर चालली, पण कोणालाही लक्षात आलं नाही आहे. बरं का, म्हणजे जसे गोपाळ होते तसे गोपाळ केले, जशा गायी होत्या तशा गायी केल्या. हे परमात्म्याचं प्रभुत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, पण एवढा व्यापक असणारा परमात्मा, एवढा सत्ताधारी मालक असणारा परमात्मा भक्ताच्या छोट्याशा हृदयामध्ये राहतो. काय कारण? तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात, एवढा प्रभू भावे तेने संपुटी राहावे, तेने संपुटी राहावे, तेने संपुटी राहावे. एवढा प्रभू भावे तेने संपुटी राहावे, प्रभू भावे. 2 शब्दाचा विचार, 2 पदांचा विचार आपण प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. तो परमात्मा छोट्याशा हृदयामध्ये भक्ताच्या राहतो. काय कारण? काय? भावे शब्दाला अंडरलाईन करा. पूर्वार्धामधला भावे शब्द आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण परमार्थ किती करतो याच्यापेक्षा जो परमार्थ करतोय त्याच्यामध्ये किती श्रद्धा आहे, किती भाव आहे हे महत्त्वाचं आहे. भाव नसेल तर तुम्ही रात्रंदिवस जरी देव देव करायला लागलात तरी तो परमात्मा तुमच्या स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही आहे. भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. एक बोलू का, मंदिरात तुम्ही जात आहात, भाव पाहिजे आहे. कीर्तन श्रवणाला तुम्ही येत आहात, भाव पाहिजे आहे. हरिपाठ करताय ना, भाव पाहिजे आहे. नाहीतर गुरुजींनी सांगितलेलं आहे 2 वेळाला हरिपाठ झालाच पाहिजे. म्हणून बाथरूममध्ये जायचं, आंघोळीचा पहिला तांब्या टाकला की रामकृष्ण हरी म्हणायचं, आणि अंगावर टॉवेल टाकला की ज्ञानेश्वर माऊली भजन म्हणायचं. असा जर तुम्ही हरिपाठ करत असाल तर मात्र भाव शब्द तुम्हाला लागू होत नाही. करायचं म्हणून करू नका. भगवंताचा सोहळा ऐश्वर्यात झाला पाहिजे महाराज. जसा एखादा श्रीमंत मनुष्य आपल्या मुलीचं लग्न जसं थाटामाटात करतो ना, तसा आपल्या गावचा उत्सव हा थाटामाटात झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो, पण मला आनंद वाटला महाराज कुरुंद गावामध्ये आल्याबरोबर. हा सप्ताह, ही जुनी मंडळी तर आपली पूजनीय आहेच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. पण सगळ्या तरुण मंडळीने पुढाकार घेऊन
या कार्यक्रमाला खूप मोठा हातभार लावून या कार्यक्रमामध्ये तरुण मंडळी सहभागी झालेली आहे. आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर आताचा तरुण धरून आणावा लागतो संध्याकाळी, बरं का. कारण का ज्या गावाला जास्त पैसा येतो ना त्या गावचे तरुण लवकर बिघडतात. विठ्ठल विठ्ठल पण आपलं तारुण्य जर परमार्थात खर्च केलं ना, आपलं तारुण्य जर अशा धर्ममंडपात जर आपण घालवलं ना, तर लक्षात ठेवा पुढची वेळ तुमच्या जीवनात वाईट येणार नाही आहे. तारुण्य फार महत्त्वाचं आहे. तारुण्य ज्याला जिंकता आलं ना, तो महाराज पुढे जिंकला असं समजा. कारण का पाय घसरण्याची जी काय वेळ आहे ती तारुण्यात लवकर येते आहे, तारुण्यात येते आहे. म्हणून तरणा नटे हरी कीर्तनात. महाराज म्हणतायत तरुणाने हरिपाठात, भजनात, कीर्तनात सहभागी व्हावं म्हणजे तो तरुण जाईल. विठ्ठल विठ्ठल हो. महाराज म्हणतात भाव पाहिजे. महिला मंडळ, तुम्ही जो भाव शब्द तुमच्या अंतःकरणात आलेला आहे त्या पद्धतीने नाही बरं का. तुम्हाला असं वाटेल की भाजीचा भाव, दुधाचा भाव, तांदळाचा भाव, आमचा पाटचा भाव, तो नाही. भाव म्हणजे चित्ताची एकाग्रता. आपण श्रवणाला बसलो की नाही आपलं चित्त एकाग्र केलं पाहिजे. नाहीतर मग कीर्तन ऐकता ऐकता एखादी आजी चिंतन करत असेल, अरे घरून आलो, टाळा लावला पण ओढून पाहिला नाही, बरोबर लागला असेल का? कोणी उघडलं तर नसेल ना, कोणी घरात तर गेलं नसेल ना. बसली कीर्तनात पण चिंतन करते घरच्या दरवाजाच्या टाळ्याचं. नाही शक्य महाराज. तुम्ही श्रवण करता, भाव पाहिजे आहे. हरिपाठ करताय, एकाग्र चित्ताने आपण केला पाहिजे. म्हणून मला हे सांगायचं आहे की परमात्मा भावानेच आकळला जातो. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळ्या बळे तैसा हरी. बरं का, भावाशिवाय देव नाही महाराज. भाव असेल तर तेणे संपुष्टी राहावी. तो परमात्मा आपल्या हृदयात राहतो. कोणाकोणाच्या राहिला महाराज ऐका. एक अशी घटना घडली गेली की भगवान परमात्मा आणि रुक्मिणी आईसाहेब बसलेल्या होत्या. भगवंताच्या पायाला फोड पाहिले आणि आईसाहेबांनी विचारलं, का हो तुमच्या पायाला फोड आलेले आहेत, कसे काय? मग भगवंतांनी सांगितलं, हा सगळा तुझा पराक्रम आहे. म्हणजे कसं काय? तू मत्सरापोटी राधेला गरम दूध प्यायला दिलं. आणि एक सांगू का तुला, राधा सतत माझं चिंतन करते, माझे चरण राधा सतत हृदयामध्ये धरते, मी राधेच्या हृदयात राहतो. तू मत्सरापोटी गरम दूध तिला प्यायला दिलं, त्याचा परिणाम माझ्या पायाला फोड आले. विठ्ठल विठ्ठल तेणे संपुष्टी राहावी. कोणाच्या हृदयात परमात्मा राहतो? ज्यांच्या दरबारात आपण ही सेवा करतो आहोत त्यांचंच उदाहरण देऊया. हो, प्रभू ज्यावेळेला रावणाला मारून भगवंताला जो विजय प्राप्त झाला आणि त्या विजयानंतर एक छोटासा सन्मानाचा कार्यक्रम भगवंतानी अयोध्येमध्ये राबवला. ज्याने जसं काम केलेलं आहे त्याला तसा मोबदला दिला. सर्वांना योग्यतेनुसार सर्व काही दिलं. पण महाराज आमचे हनुमंतराय बाजूला होते, हनुमंतरायांना काहीच दिलं नाही. तर आईसाहेबांना असं वाटलं, सीतामातेला असं वाटलं की प्रभू द्यायला विसरले असतील. म्हणून तिने सांगितलं, प्रभू सर्वांना दिलं पण आपल्या हनुमंतांना दिलं नाही, आपल्या पवनसुताला दिलं नाही आहे का बरं? त्यावेळेला प्रभूने सांगितलं, सीते हनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहेत ना, आपले पंचप्राण जरी त्याला दिले तरी त्याच्या उपकारातून आपल्याला उतराई होता येणार नाही. म्हणून त्याला मी काही दिलं नाही. ज्याच्या उपकारातून उतराई होता येत नाही त्याच्या पुढे फक्त आपण बरं का मान खाली घालून राहावं लागतं. असं म्हणतात, हनुमंतरांच्या समोर जर श्रीराम प्रभू आले तर अशी मान खाली घालायची. का तर उपकार होते महाराज तेवढे. एक बोलू का, रामायणामधून जर हनुमानजी काढले ना तर रामायणामध्ये फक्त गाळ शिल्लक राहील. विठ्ठल 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 विठ्ठल.
माता माऊलींचा स्वभाव थोडा वेगळा असतो ना, तरी मालकाच्या न कळत ती गेलीच महाराज हनुमंतरायांकडे. आणि शेवटी तिला दया आली, तिने रत्नाचा हार हनुमंतरायाच्या हातात दिला. आता महाराज ते हनुमंतराय होते, ते काय आपल्यासारखे बुवा होते का? असं कोणी जर दिलं, अहो ते रत्नाचं सोडा, एक 500 रुपयाची नोट जर चुकून कोणी अशी खिशात घातली पाया पडता पडता, तर तो लगेच आतमध्ये घालतो, कोणाला दिसू नये म्हणून. हो, आता ते हनुमंतराय होते महाराज. मग झाडावर बसलेले होते, तो रत्नाचा मौल्यवान हार गळ्यातून काढला आणि मग महाराज त्यातला एक एक मणी काढला, पाहायला लागले, फोडून पाहिला आणि असे फेकून द्यायला लागले. त्यावेळेला सीतामातेला राग आला. का? तर महिलांचं प्रेम जेवढं नवऱ्यावर नाही, जेवढं मुलांवर नाही, तेवढं सोन्यावर आहे. हो, एखाद्या बाईची जर गंठण पाहिली तर हिला झोप लागत नाही आणि ही त्याला पण झोपू देत नाही. ती म्हणते तुम्ही काहीही करा, तुम्ही स्वतः कोणाला घाण राहा, पण मला हे पाहिजे आहे. खूप प्रेम महाराज, खूप प्रेम. आणि मग राग आला म्हणे, अरे काय आहे सगळे एक एक मणी तू फेकून देतोय, तोडतो फेकतोय का? त्यावेळेला हनुमानजी बोलले, मैया, ज्याच्यात राम नाही ना ते माझ्या काहीच कामाचं नाही. मग मात्र सीतामैया बोलते, अरे त्या मण्यात राम नाही म्हणून तू फेकून देतोय, तुझ्यात तरी राम आहे का? असं बोलल्यावर छाती विदीर्ण केली. अहो रामच काय, राम पंचायतन दाखवलं. विठ्ठल विठ्ठल हो. आता मात्र पुढे काही उदाहरणं देत नाहीये, घड्याळाकडे मी पाहतोय. तेणी संपुष्टी राहावी. तो परमात्मा भक्ताच्या हृदयात राहून करतो काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताने जशी भक्ती केली ना, तो परमात्मा महाराज त्या पद्धतीने काय होतो? होतो आहे, भक्ता करता तो होतो आहे. ऐका, आपण जर पाहिलं तर अनसुया माते करता तो परमात्मा दत्तात्रय भगवंताच्या रूपाने आला. ब्रह्म, विष्णू आणि महेश. अर्थात अनसुया मातेची जशी इच्छा होती की मला दत्तात्रय रूप हवं आहे, तो परमात्मा त्या रूपात गेला. होय भक्ती केला तैसा. श्री अर्जुन वनामध्ये ज्या वेळेला गेले श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन, त्यावेळेला त्या वनाचं वातावरण पाहून असं मनात आलं, इथं जर सुभद्रा असती तर बरं झालं असतं. परमात्मा काय झाले? सुभद्रा बनले. मला हे सांगायचं आहे, होय भक्ती केला तैसा. तुम्ही जशी इच्छा कराल ना
तसा तो परमात्मा होतो. त्याच्यानंतर हो तो परमात्मा महाराज भक्ताच्या हृदयात राहून काय करतो हे आपण पाहिलं. तो परमात्मा भक्ताकडून काय घेतो आणि भक्ताला काय देतो हे जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. एवढा जगदानी. खरं तर या शब्दातून परमात्म्याचं ऐश्वर सांगितलेलं आहे. एवढा जगदानी जगाला दान करणारा. बरं का, परमात्म्यासारखा दाता महाराज दुसरा कोणी नाही आहे. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शुरदाता. परमात्म्याने कोणाकोणाला दान दिलं महाराज. हो, आढळपद दिलं ध्रुव बाळाला, उपमन्याला शिराचा सागर दिला. हो, महाराज म्हणतात सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली. खूप दिलं महाराज, खूप दिलं परमात्म्याने. मग काही लोक म्हणतील हे त्यांना दिलं, आपल्याला काय दिलंय देवाने? सांगू तुम्हाला आपल्याला काय दिलंय. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. अहो हे दान दिलेलं आहे, हे फुकट मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं फुकट मिळालं म्हणून लोकांना त्याची किंमत नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पण एरवी तो एवढा दान करणारा परमात्मा मागे तुळशी दल पाणी. तो आज भक्ताकडे तुळशीचं पान मागतोय आणि पाणी मागतोय. एक 5 मिनिटात ती कथा सांगतो आणि राम जन्माच्या चिंतनाकडे मी जाणार आहे. ऐका. एक दिवशी असं झालं, सत्यभामेच्याकडे नारदजी आली. आता नारदांचं येणं म्हणजे काय? श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो. चिंतन करत करत नारदजी आले. सत्यभामेने सांगितलं, या नारदा, माझ्या मनातला एक प्रश्न आलेला आहे, तो तुम्हाला सांगतो आहे. म्हणे नारदजी, मला असं वाटतं की पुढल्या जन्मी हाच परत पती मिळावा, उपाय सांगा. मग नारदजी बोलले, उपाय आहे. या जन्मात जी वस्तू दान कराल ती वस्तू तुम्हाला पुढल्या जन्मात मिळेल. म्हणून जे जे आहे ते दान करा, पुढल्या जन्मात तुम्हाला मिळेल. आता संपत्ती ज्याला मिळाली त्यांनी मागच्या जन्मात ती दान केलेली असेल. आता ज्याला खूप कपडे मिळत आहेत त्यांनी मागच्या जन्मात ते कपडे दान केले असतील. आता ज्याला खूप अन्न मिळत आहे त्यांनी मागच्या जन्मात ते अन्न दान केलं असेल. म्हणून जे जे आहे ते ते दान करा, म्हणजे तुम्हाला पुढल्या जन्मात ते बरं का मिळून जाईल. मग आता हाच पती पाहिजे आहे. तुम्ही करताय का देवाला अशी प्रार्थना की बाबा जन्मोजन्मी हाच नवरा द्या? आता तुम्ही त्यांच्यासमोर नाही बोलू शकत, म्हणजे आपल्या पतींसमोर बोलू शकत नाही. पण मनातल्या मनात म्हणाल, एका जन्मात नकोसा झाला बाबा तू, तर तुला काय जन्मोजन्म मी मागू? काही काही एवढे महाराज बरं का पेताड पाहिले मी, त्या बाईला खाऊ देत नाही, त्या बाईला व्यवस्थित झोपू देत नाही, रात्रंदिवस शिव्या घालतात, मारतात. काय अशा नवऱ्यासाठी ती मागणी करेल का की जन्मोजन्मी हाच दे म्हणून? ती उलट देवाला सांगत असेल, बाबा याला उचल, लवकर उचल, फार त्रास दिलेला आहे यांनी. बरं का. अहो तुम्हाला वाटतं तुमच्या पत्नीने तुम्हाला देव मानावं, तर तसं राहण्याचाही तुम्ही प्रयत्न करा. माऊली वर्ग खूप सेवा करतात महाराज पुरुषांची. आणि खरं तर आपलं घर जे चालतंय ना ते या महिला मंडळीच्या मुळे चालत आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण दिवसभर कुठेही फिरलो पण घरी आल्यानंतर आपण मात्र म्हणतोय, ए पाणी दे, चहा ठेव. किती रुबाबात बोलतात लोक. आता हे नम्रतेत सुद्धा बोलता येतं ना. अगं पाणी दे, चहा ठेव, जरा चहा पिलो तर जरा बरं वाटेल. हे असं प्रेमाने बोलणं शिकवलं नाही आपल्याला, पण नुसता रुबाब. काही लोक, अरे हो जरा शांत राहा, तुझी अर्धांगणी येते तिच्याशी चांगलं बोल, त्यावेळेला ती तुझी पूजा करेल, तुला पूज्य मानेल. महाराज देवाला सांगेल की पुढल्या जन्माला हाच दे. आपण पण तसं वागलो पाहिजे. मी पण काय आहे, ब्राह्मणच आहे ना. बरं का.
मग द्या मला दान द्या. मग पाणी सोडलं, परमात्म्याला दान दिलं. परमात्म्याला घेण्याकरता नारदजी सभेमध्ये जातात आणि सांगतात, देवा खाली उतरा. सांगतायत, बाबा काय झालं काय नारदा, आजपासून तुमचा आणि माझा संबंध काय झाला, बदलला गेला. याच्या अगोदर तुम्ही माझे स्वामी होते आणि मी तुमचा सेवक होतो. आता मी तुमचा स्वामी आहे आणि तुम्ही माझे सेवक आहात. दान दिलंय, दान. चला, सांगितलं चला, चलतोय. काय घेऊ? वीणा घेऊ. या वीण्याच्याच जीवावर तुला जिंकलेला आहे. मग काय घेऊ? महाराज पादुका घेतल्या, परमात्म्याने डोक्यावर ठेवल्या. मला हे बोलायचं आहे बरं का, की परमात्मा भक्ता करता काय काय करतोय. आणि परमात्मा निघाली. मग मात्र सत्यभामा, मग बाकीच्या 16,107 त्यांच्या तक्रारी येऊ लागल्या. नारदा, तू कोणाच्या सांगण्यावरून भगवंताला घेऊन चाललास? म्हणजे सत्यभामेच्या. मग तिचाच एकटीचा पती आहे का? आमचा पण आहे. नेऊ दिलं नाही महाराज. मग आता परत घ्यायचं आहे, काय करावं? म्हणे भारोभार सोनं द्यावं लागेल. मग सगळ्यांना वाटलं हे सोपं आहे, आपल्याकडे भरपूर आहे. प्रत्येक बाईने आपलं सोनं काढून दिलेलं आहे. तराजू आहे, एका तराजूत परमात्मा आहे, एका तराजूत हे सोनं टाकतायत बरं का, सोनं टाकतायत. पण परमात्मा तोडले जात नाही. मग शेवटी बाजूला रुक्मिणी आई साहेब ताटामध्ये तुळशीचं पान घेऊन, हातात पाणी घेऊन आणि तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालत होत्या. मग तिला बोलवलं. मग तिने सांगितलं, हे गबाळ काढा. सोन्याला ती गबाळ म्हणते, गबाळ काढा. आणि गबाळ काढल्यानंतर महाराज एक तुळशीचं पान घेतलं आणि तराजूत ठेवलं बरं का. पान तराजूत ठेवल्याबरोबर परमात्मा तोलले गेले बरं का. एवढा जगदानी मागी तुळशी दळ पाणी. तो परमात्मा भक्ताकडे तुळशीचं पान आणि पाणी मागतोय. आणि मग तुकोबाराय बोलतायत की तो परमात्मा तुका आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तो परमात्मा बरं का आला, विठ्ठल नावाने आला आणि समचरण रूपाला प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल हो. हा झाला अभंगाचा भावार्थ. आता उरलेल्या वेळात आपण श्री रामप्रभूंच्या जन्मोत्सवाचं चिंतन करू आणि सेवा वेळेतच समारोपाकडे घेऊन जाऊ. ऐका, महाराज बोलतायत, ज्या ज्या वेळेला अधर्म वाढला जातो, भक्तावर संकट येतं, साधूवर संकट येतो, त्यावेळेला परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांच्या ते श्लोक पाठ आहेत. यदा यदा ये धर्मस्य परित्राणाय. हो, म्हणजे साधूचं रक्षण करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता तो परमात्मा येत असतो. आहे तो का म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. परमात्म्याचा अवतार धर्माची स्थापना करण्याकरता आहे. पण राम जन्माची 5 कारणं सांगितलेली आहेत महाराज. पण 5ही कारणं आपल्याला सांगून होणार नाही आपल्या वेळेत. म्हणून धावत्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का. पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो, ऐका. जालंधर आणि वृंदा. जालंधर हे दैत्य बरोबर बरं का, आणि वृंदा ही महान पतिव्रता होती महाराज. तिच्या सतीत्वावर जालंधर अजय झाले होते. आणि मग ब्रह्मदेवाने सर्व देवांना घेऊन विष्णूंकडे गेलेले आहेत. विष्णूला सांगितलं की बाबा खूप त्रास होतोय आम्हाला, काय करावं लागेल? प्रभूने सांगितलं सतीत्वावर बाधा आणावं लागेल, बाधा आणावी लागेल वृंदेच्या. मग ते काम मी करतोय प्रभू म्हटले. भगवान विष्णू जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदेकडे आलेले आहेत. वृंदेला वाटलं माझे पती आले, पाय धुतले, आरती केली,
पूजन केलं आणि तेवढ्यात कोणीतरी येऊन सांगितलं की बाबा जालंधराचा काय झालेला आहे, युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे. मग ती विचार करते, जालंधराचा मृत्यू झाला, मग माझ्या घरात आहे तो कोण आहे. मग ती घरात आली. घरात आल्यानंतर पाहिल्यावर तिला कळालं की बाबा रे, हा माझा पती नाही तर जगाचा मालक आहे. प्रभू प्रगट झाले आणि मग प्रभूने सांगितलं की मी आहे. मग तिने सांगितलं की बाबा देवा, तुम्ही माझ्या मालकाचं रूप धारण केलं आणि माझ्याकडून सेवा करून घेतली. लक्षात ठेवा, पुढल्या अवतारात तुमची बाई चोरीला जाईल बरं का. माझा शाप आहे तुम्हाला. आणि त्या वृंदेच्या शापामुळे भगवंताला अवतार घ्यावा लागला. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण जर आपण पाहायला गेलो तर महाराज, नारदजींचा शाप आहे. कोणाला? देवाला. श्री नारायण हे हिमालयाच्या खोल दरीत जप करायला गेले, तप करायला गेले. तर त्यावेळेला तिथे इंद्राला असं वाटलं की हा माझं पद घेऊ शकतो आहे. वास्तविक आता काही संबंध नव्हता, पण पद घेऊ शकतो आहे म्हणून इंद्राने तपभंग करण्याकरता कामदेव नावाचा एक दानव पाठवला. त्यांनी प्रयत्न केले महाराज, पण ज्याच्यावर रामाची कृपा आहे त्याला कामाची बाधा होऊ शकत नाही आहे. आणि मग कामदेव हारला. कामदेव हारल्यानंतर त्याने नारदजींना नमस्कार केला, फुलाची माळ घातली नारदाच्या गळ्यात आणि स्तुती केली. या 3 गोष्टी केल्या, नमस्कार, स्तुती आणि हार. एवढं कौतुक केल्याबरोबर नारदाला अभिमान निर्माण झाला. साहजिकच आहे महाराज, माणसाचं कौतुक केलं की कोणत्याही माणसाला अभिमान होणारच. मग तुम्ही काय आणि मी काय बरं का. माणसाला आपला सन्मान मान्य आहे, पण आपला अपमान मात्र माणसाला सहन होत नाही आहे. जर तुम्हाला सन्मानाची अपेक्षा आहे तर अपमान देखील पचवायला तुम्ही शिकला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हो, मग सांगितलं महाराज की कामदेवाला मी जिंकलेला आहे, मी श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवाकडे गेले महाराज. ब्रह्मदेवाला सांगितलं, बाबा मी आलोय. ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा एवढ्या वर्षातून बाबा कुठे होतास? सांगितलं, हिमालयात तप करत होतो. बाबा कामदेवाला मी जिंकलं. ब्रह्मदेव म्हटले, मला सांगितलं आता शिवजीला सांगू नको. पण असं बोलल्यावर माणसं सांगतात, सांगू नको म्हटले की सांगतात. मग पुढे शिवजीकडे जातात. शिवजी विचारतात, बाबा कुठे होता एवढ्या दिवस? एवढ्या वर्ष होता कुठे? सांगितलं, हिमालयाच्या दरीत तप करत होतो, कामदेवाला जिंकलं. शिवजी म्हटले, आता मला सांगितलं, विष्णुदेवाला सांगू नको. विष्णूकडे जातात. विष्णूने विचारलं, नारदा अरे होता कुठे एवढ्या वर्ष? सांगितलं, हिमालयाच्या दरीत तप करत होतो, कामदेवाला जिंकलं. विष्णू विचार करतायत, आतापर्यंत बुवा रामराम म्हणत होता, रामायण सांगत होता, आता कामकाम म्हणायला लागला. याला वेळेतच आपल्याला आवरावं लागेल. आणि मग नारदजी ज्या रस्त्याने जाणार होते तिथे मोठा असा एक बरं का महाल तयार केला. आणि मग त्या महालाचे राजे शीलनिधी आणि मग त्यांची पत्नी विश्वमोहिनी. मग त्या विश्वमोहिनीचा विवाह त्या ठिकाणी संपन्न करण्याचं त्यांनी ठरवलं. देशोदेशीचे राजे आले महाराज. नारदजी त्याच रस्त्याने चालले होते. एका राजकुमाराला विचारलं, बाबा इथे काय आहे, एवढी गर्दी कसली? म्हणे विश्वमोहिनीचं काय आहे, लग्न आहे, स्वयंवर आहे. मग करावं काय? तर ती विश्वमोहिनी पाहून यावी म्हणून आत गेले. महाराज नारदजी आले म्हणून स्वागत केलं. बापाने सांगितलं, जरा भविष्य बघा. महाराज हातात दिला, पण हाताकडे न पाहता नारद तिच्या तोंडाकडे पाहायला लागला. शेवटी बाप म्हटला, भविष्य हे हातावर असतं, तोंडावर नाही. लाज वाटली महाराज नारदाला, नारदाचीच. पण ते सौंदर्य पाहून नारद म्हटला, अरे चुकी केली रे, चुकी केली. काल पेपरला द्यायला नको पाहिजे होतं की काम जिंकला, काम जिंकला. जगात एवढी सुंदरी आहे हे मला आज कळालं. आता करावं काय? मग मुलीला काय आवडतं महाराज? तर मुलगा रूपवान पाहिजे आहे. आईला काय आवडतं?
मुलगा श्रीमंत पाहिजे, माझी मुलगी गाडीत बसून आली पाहिजे, हां माझी मुलगी बंगल्यात राहिली पाहिजे. कोणाची इच्छा? आईची. बरं बापाला काय वाटतं? माझा जावई जरा मान सन्मानाचा पाहिजे, त्याचा मान पाहिजे, त्या गावात ज्या गावाला राहतो त्या गावात मान पाहिजे. मुलीचा भाऊ म्हणतो कुळवान पाहिजे आणि मुलगी म्हणते रूपवान पाहिजे. मग जर मुलींना रूप आवडतं तर मग नारदजी म्हटले आता आपल्याला रूप हवं आहे. मग काय करावं लागेल? परत तप करायला लागले आणि तिकडे भगवान प्रसन्न झाले. सांगितलं बोला मागा. नारदजी बोलले प्रभू आता फार महत्त्वाचं मी मागणार आहे. मग सांगितलं की बाबा तुम्हाला भक्ती ज्ञान वैरागी देऊ का? ते म्हटले माझ्याकडे पुष्कळ आहे, आता हे काही नका, पण मग मला सुंदर बनवा. प्रभू म्हटले तथाच तू. ठीक आहे, बनवलं महाराज. आता माणसाला हात दिसतात, पाय दिसतात, सगळं शरीर दिसेल, पण हा भाग दिसणार? तोंड दिसतं का कोणाला? फक्त आरशात तुम्ही पाहायचं नाही. आणि तुमचं तोंड कसं हे सांगा, तुम्हाला सांगता येणार नाही आहे. आरशात पाहू नका, फक्त आरशात पाहिल्याशिवाय आपल्याला आपलं तोंड कसं आहे हे सांगता येणार नाही. महाराज हा असा गोरा झालेला, याला वाटलं की आता आपण बस देवाने मला सुंदर बनवलं. आणि राजकुमार बसले होते मला तर रांगेत. माणसाला बरं का आपल्याकडे काहीतरी आहे हे दाखवण्याकरता खूप अभिमान वाटतो. एखाद्याने हातात जर अंगठ्या घातल्या असतील ना तर ते हात आहे ना तो असा करतो. काय उद्देश असतो त्याचा? लोकांनी पाहावं. एखाद्या माऊलीच्या गळ्यात जर मोठी गंठण असेल तर ती सारखी त्या गंठणीकडे पाहते आणि अशी माणसांकडे पाहते. काय तिचा उद्देश आहे? फक्त तुम्ही मी घातलेली गंठण बघा, दुसरं काय. एखादा ते आता ते दोरासारख्या चैनी निघाल्या बघा, एवढ्या एवढ्या, ते जे घालतात ना ते अशी बटणं वगैरे उघडे ठेवतात. का बरं? ती लोकांनी पाहावी म्हणून. बाकी आपली धडपड कशा करताय? लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं याच्याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत बरं का. हो. आणि मग नारद म्हणतो अरे बस मस्त सुंदर बनवलेला आहे. नारद आयटीत चालत गेला महाराज. सगळे लोक नारदाकडे पाहू लागले. नारदाची छाती पुढे आली. नारदाला वाटलं अरे आपणच सर्वांमध्ये काय आहोत? सुंदर आहोत म्हणून आपल्याकडे पाहतात. पुढल्याच खुर्चीवर जाऊन बसला महाराज नारद. आणि मग तिकडून वरमाला घेऊन ती विश्वमोहिनी आली. मैत्रिणी सोबत आहेत. महाराज नारदाला पाहिल्याबरोबर मैत्रिणीला सांगितलं बापाला आवाज दे बाबा. बापाला सांगितलं हा पहिल्या खुर्चीवर जो बसलेला आहे ना याला लाथ मारून हाकलून द्या. नारदजी बोलतायत हिला काही किंमत आहे की नाही माझी? मी एवढा सुंदर, मला अशी बोलते. आणि पुढे विश्वमोहिनी जाऊन शेवटच्या खुर्चीवर श्री नारायण होते बरं का. राजकुमाराच्या रूपात आले होते. त्यांना हार घातला आणि महाराज ते विश्वमोहिनी निघून गेले. पण ऐका, विश्वमोहिनी निघून गेली म्हणून याला एवढा राग आला नारदाला महाराज, एवढा राग आला. आणि तिथे 2 शिवभक्त होते, शिवदूत होते. रागात पाहिल्याबरोबर त्यांनी विचारलं का हो का बाबा रागात का? त्यांनी सांगितलं माझ्यासमोर विश्वमोहिनी गेली, मी एवढा सुंदर. त्यावेळेला ते शिवदूत म्हटले अहो तुम्ही सुंदर सुंदर बोलता आहात ना, तुमचा चेहरा जरा जाऊन आरशात पहा. आणि मग मात्र नारदजी परत वनात जातात. एका नदीच्या पुढे त्या पाण्याच्या समोर उभे राहतात. कळतं त्यांना की आपण सगळ्या बाजूने जरी सुंदर भगवंतानी केलं असेल तरी पण आपल्या तोंडाने आपण काय आहोत? वानर आहोत, बंदर आहोत. खूप राग आला महाराज. डोळे लाल केले आणि रस्त्याच्या कडेहून चालले होते. तिकडनं परमात्मा लक्ष्मी माता आणि विश्वमोहिनीला घेऊन रथामध्ये येत होते. नारदाला पाहिल्यावर रथ थांबला. रथ थांबला. देवानी आवाज दिला नारदा येतो का रे? अजून लाल झाला नारद. जा म्हणे देवा जा, कशाला मीठ सोडण्याचं काम करतात हा? महाराज असं बोलता बोलता नारद बोलायला लागला अरे तू चोर आहे बरं का, तू कपटी आहे, तू कपटी आहे. काय मी कपटपणा केला रे हा? 14 रत्न ज्यावेळेला समुद्र मंथनातून बाहेर आले त्यावेळेला दानवांना तू दारू पाजली, हे तुझं कपटीपण आहे. भगवान शिवजींना तू विष पाजलं, हे तुझं कपटीपण आहे. आणि तू स्वतः कौस्तुभमणी घेतला. त्यावेळेला मी तिथं विणा घेऊन उभा होतो, मी तुझं कपटीपण पाहिलेलं आहे. महाराज खूप बोलले. प्रभू रडले महाराज. का तर आतापर्यंत नारदाच्या श्रीमुखातून मी फक्त चांगलंच ऐकलं होतं, पण आता नारदजी काय करतायत?
शिव्या देत आहेत, कपटी बोलत आहेत. मग पुढे असा प्रकार घडला की त्या नारदाने शाप दिला महाराज की देवा लक्षात ठेव, जसा मी त्या विश्वमोहिनीसाठी तडफडलो ना, तसं तुलाही तुझ्या पत्नी करता तडफडावं लागेल. आणि तू मला तोंडाने वानरं ठेवलं ना, पुढल्या जन्मात पुढल्या अवतारात तुला या वानरांच्या मदतीशिवाय काही करता येणार नाही, यांची तुला मदत घ्यावी लागेल असा शाप दिला. परिणाम त्या नारदाच्या शापाकरता पुढे देवाला अवतार घ्यावा लागला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. तिसरं कारण महाराज, सनतकुमार हे दर्शनाला निघाले, देवाच्या दर्शनाला निघाले. जय विजय या द्वारपाळाने अडवलं. अडवल्याबरोबर ते म्हटले, अरे का अडवलं? म्हणे कोणाच्या परवानगीने चाललात? मग सांगितलं की मी देवाच्या दर्शनाला चाललो आहे. देवाच्या दर्शनाला कसली परवानगी आहे, कसली परवानगी हवी आहे? जय विजय द्वारपाळाने सांगितलं परवानगी घ्यावी लागेल. आणि मग काय, नाही देणार परवानगी. हे म्हणतायत मला परवानगीची गरज नाही, मी जाणार आहे, नाही जायचं. वाद निर्माण झाला. महाराज त्या वादातून सनतकुमाराने शाप दिला की बाबा तुम्ही राक्षस व्हाल. श्री भगवान बोलले महाराज सनतकुमारांना, हे काय केलं? उशाप द्या. उशाप दिला. जर तुम्ही भजन केलात तर 7 जन्मात तुम्हाला मुक्ती मिळेल, आणि जर तुम्ही देवाला विरोध केलात तर 3 जन्मात तुम्हाला मुक्ती मिळेल. मग ते म्हणायला लागले, हरिपाठ आणि कीर्तन भजन कुठे 7 जन्म घालवता? देवाला विरोध केल्याने जर 3 जन्मात आपल्याला जर मुक्ती मिळते, तर त्यांनी विरोधी भक्ती स्वीकारली. महाराज विरोध केला, त्याचा परिणाम पुढे बरं का. 3 जोड्या मी तुम्हाला सांगतो. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, वक्रदंत आणि शिशुपाळ या 3 जोड्यापैकी मधली जी जोडी आहे रावण आणि कुंभकर्ण, यांना मारण्याकरता प्रभूला अवतार घ्यावा लागला. विठ्ठल विठ्ठल हो. चौथं कारण स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी. बरं का, खूप महाराज खडतर तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाली. हो, विचारलं बोला काय अपेक्षा आहे? सांगितलं प्रभू पुढल्या जन्मात आमच्या पोटी तुम्ही जन्माला यायला पाहिजे आहे. मग तुमच्या आई वडील होण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे आहे. आणि महाराज तेच मनु आणि शतरूपा राणी पुढल्या जन्मात दशरथ राजा आणि कौसल्या माता झालेल्या आहेत. पण महाराज त्या मनूने सांगितलं होतं की मला तुमच्या गैरहजेरीत मृत्यू हवा आहे. शेवटच्या क्षणाला मला पाणीसुद्धा पाजण्याकरता माझी मुलं मला उपस्थित नको. बरं का, हे सगळं मागून घेतलेलं आहे महाराज. पुढे हे जे घडलं ना ते सगळं मागितलेलं आहे. प्रभू म्हटले ठीक आहे, तुम्ही तुमच्यासारखा मुलगा आमच्या पोटी यावा. प्रभूने सांगितलं माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मग प्रभू म्हटले ठीक आहे, मीच येतो आहे. आणि या कारणास्तव प्रभूने अवतार घेतलेला आहे. आणि 5वं कारण आहे महाराज विठ्ठल विठ्ठल. सत्यकेतू राजा, त्याची 2 मुलं प्रताप भानू आणि हरिमर्दन. प्रताप भानू हा नावासारखाच प्रतापी होता महाराज. खूप नाव कमवलं. पण पुढे परिणाम असा झाला की तोच प्रताप भानू रावण झाला, हरिमर्दन कुंभकर्ण झाला. आणि मग यांना मारण्याकरता प्रभूला अवताराला यावं लागलं. ही 5 कारणं प्रभूच्या अवताराची आहेत. आणि मग पुढे दशरथजी एकदा महालामध्ये फार उदास बसलेले होते. वसिष्ठ जे आलेले आहेत, विचारलं बाबा काय एवढे उदास, काय तुमच्याकडे कमी आहे? 18 भार वनस्पती फळी फुली ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुळसिया राज्य राणी व संपत्ती. बरं का, काय कमी काय आहे तुम्हाला? काय कमी आहे? पण मग दशरथ राजाने सांगितलं
गुरुदेव पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. एवढे ऐश्वर्य असून काय उपयोगाचं आहे, संतान नाही. मग सांगितलं चिंता करू नका बरं का. आणि मग पुत्र कामेष्टी यज्ञ करायला लावला. आणि मग तो यज्ञातला प्रसाद त्याचे 3 भाग केले. अर्धा भाग कौसल्या मातेला दिलेला आहे आणि अर्ध्या भागाचे 2 तुकडे केले. एक सुमित्रेला दिला आणि एक कैकेयीला दिला बरं का. आणि तिन्ही राण्या या गरोदर राहिल्या. कौसल्या माता गरोदर असताना दशरथजी जातात, पाहतात तर काय कौसल्याचं तेज म्हणजे सूर्यासारखं दिसायला लागलं महाराज, सूर्यासारखं दिसायला लागलं. आणि मग उत्तम हा चैत्रमास, ऋतू वसंतचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, अशी दुपारची वेळ होती. आणि बरोबर 12 वाजता जगाचा मालक श्रीरामप्रभू अवताराला आलेले आहेत. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, सियावर रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय. तो आई मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माई, मुबारक माये, मुबारक माई, मुबारक माये, मुबारक माई, मुबारक माये, मुबारक माई. जय जय मुबारक माये, मुबारक माये, मुबारक जय जय मुबारक माये, जय जय मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये, मुबारक वरदे हरिकाल से ज्ञानदेव ओंकार, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंग बली, सियावर रामचंद्र भगवान की जय. मुबारक माये, मुबारक. हो ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज जय माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका म्हणी झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. यथामती येता अवकाश श्री गुरु कृपेने या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य असेल ते हनुमंतरायांचं, सद्गुरू गजानन महाराजांचं, ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं समजून ग्रहण करा. चुकीचं असेल ते माझं मला परत करा. सर्व ग्रामस्थांना, आयोजकांना धन्यवाद देतो आहे. या ठिकाणी आजपासून श्रीरामकथा प्रारंभ होते आहे. म्हणून सर्वांना सांगतो आहे, जास्तीत जास्त संख्येने आपण कथेकरता या ठिकाणी उपस्थित राहावं. कारण की कथा म्हटली तर उपस्थिती जर नसेल तर त्या कथाकाराला आनंद वाटत नाही. कथाकारसुद्धा लांबून येणार आहेत. म्हणून आपल्या गावात सगळ्यांना सांगा, महिला मंडळ वाटलं तर 8 दिवसाला 8 साड्या घ्या, काही बिघडणार नाही. खूप पैसे आहेत तुमच्याकडे आणि घ्याच बरं का, सोडू नका यांना. हां 8 घ्या, काल्यापर्यंत घ्या, पण मात्र उपस्थिती तुमची भव्य असू द्या. मला भेटेल पाहायला नाही असं नाही, पण मग सगळ्यांनी या असं मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आहे. जीवनाची व्यथा दूर करायची असेल तर हा व्यथा हो, कथा ही व्यथा दूर करते. कथा जीवनातलं संकट घालवते. कथा माणसाला देव बनवते. कथा माणसाला संत बनवते. कथा माणसाला माणूस बनवते. तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा आहे. आमच्याकडे पण वैजोळे गावामध्ये आज 4था दिवस आहे, रामकथा चालू आहे आणि आज समारोप आहे. खूप लोक आनंद घेत आहेत, खूप आनंद घेत आहेत. म्हणून तुम्ही या रामकथेचा आनंद घेण्याकरता सर्वांनी या. मला वाटतं नुसती गावातली लोकं जरी गोळा झाली ना तर जागा राहणार नाही. बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही आहे तुम्हाला.
पण एक सांगू तुम्हाला, बोलून जातो, या गावचा एक काळ असा होता की पडग्या परिसरामध्ये नाव होतं या गावाचं, बरं का, नाव होतं या गावाचं. जुनी माणसं होऊन गेली महाराज, बारको बाबा, धाऊ बाबा, अजून काही जुनी मंडळी असेल. या गावाचं नाव असं होतं की परिसरात या गावाला कौतुकाने लोक पाहायची की काय त्या गावाला परमार्थ आहे. भव्य प्रमाणात सप्ताह व्हायचा, पण मधल्या फळीमध्ये लोक कुठं गायब झाली काय माहिती बाबा. काय लोकांवर रंग चढला. मी 1-2 वेळा कीर्तनाला आलो तर मला असं वाटलं की खरोखर लोक कुठेतरी चुकीच्या दिशेने धावत आहेत. वाईट वाटलं मला. तुम्ही माझे हात म्हणून बोलतोय बरं का, तुम्हाला राग यावा किंवा तुम्हाला टोमणे मारण्याकरता मी इथं उभं राहिलो नाही आहे, पण खूप मनाला वाईट वाटलं, मला खूप वाईट वाटलं. त्यावेळेला मी बऱ्याच जणांना बोललो, आमच्या अमित भाऊला सुद्धा सांगितलं मी का काहीतरी तुम्ही तरुणांनी काहीतरी केलं पाहिजे. पण यावर्षी सर्व तरुण मंडळ सहकार्याची भूमिका ठेवून आणि सगळेजण पुढे आलेले आहेत. आपला कार्यक्रम मोठा कसा होईल याच्याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत. चांगली गोष्ट आहे महाराज. आता वयोवृद्ध जे आहेत त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी फक्त आशीर्वाद द्यायचा. मुलांना सांगायचं कुठे कमी पडेल तिथं आम्ही आहोत, आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सांगू. अशी भूमिका हातात घ्यायची, आशीर्वादाची भूमिका घ्यायची. बाकी तुम्ही चर्चा करायची नाही बरं का. तरुणांना सांगायचं आता तुम्ही पुढे जा, कारण का तुम्ही गेल्यानंतर हा वसा कोणीतरी सांभाळायला पाहिजे की नाही. म्हणून त्यांच्या हातात तुम्ही आता हे दिलं आहे, खूप चांगलं केलं आहे. आणि आता फक्त तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. या गावाला खूप मोठी मोठी माणसं आहेत महाराज, खूप म्हणजे माझ्याही संपर्कात बरीच लोक आहेत, तरुण मंडळीसुद्धा चांगली चांगली आहेत महाराज. त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या गावाकरता या 8 दिवस द्या. अहो कामधंदे होतच असतात. आता जर आपण गेलो म्हणजे मेलो तर बघाय थांबणार आहे का, सगळं होणारच आहे ना. म्हणून तन मन धनाने काया वाचा मनाने आपण इथे कथेच्या वेळेला हरिपाठाच्या वेळेला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. कथेचं टायमिंग काय आहे? 6 ते 9 ना. महिला मंडळ तुम्हाला स्वयंपाक करायची गरज म्हणजे आता ती पण तक्रार करू नका की बाबा आम्ही घरी स्वयंपाकाकरता थांबलो होतो, मग आमची मुलं बाळं आमचे पती उपाशी राहतील का. आता ते काहीच नाही, आता इथंच सगळं आहे. म्हणून हरिपाठापासूनच, हरिपाठ 5 ते 6 आहे का, 5 ते 6 बस 5 वाजले का लगेच मंदिरात यायचं. 9 वाजता कथा झाली, मस्त भोजन करायचं आणि आरामात जाऊन झोपायचं. 8 दिवस काहीच करू नका महिला मंडळ, फक्त पारायण, हरिपाठ, कीर्तन, बस कथा एवढंच करा. नामस्मरण. या 8 दिवसाचा जो आनंद आहे ना तो तुम्हाला वर्षभर मिळणार नाही बरं का, वर्षभर मिळणार नाही आहे. म्हणून माझ्या माता माऊली वर्गांना विनंती करतो. मग तुम्ही म्हणाल त्यांनाच तुम्ही का सांगता एवढं. अहो त्यांनाच सांगावं लागेल, त्यांची उपस्थिती चांगली असते, जास्त असते, म्हणून त्यांना सांगतो आहे बरं का. यांची उपस्थिती जर झाली ना तर मग पुरुष मंडळी थोडी कमी असले तरी हरकत नाही आहे. आम्हाला दररोजचाच अनुभव आहे, गावोगावी महिलांची संख्या जास्त असते. हे कुठं जातात काय माहिती बाबा, आणि संध्याकाळी यांचे पाय भलतीकडे जातात. हो फक्त सांगतात आलो आलो तू चल पुढे, येतो मी. हा कसला येतो. हा बाई घरी गेली का हो, काही नाही, तिथे ट्रॅफिक लागली होती ते आपल्या गोडाऊन जवळ. हां काय करणार, कारणं पण खूप आहेत लोकांना. कीर्तनाला या कथेला या म्हटल्यानंतर लोक कारण सांगतात ट्रॅफिक आहे, काय करणार. पण ही कारणं जरा बाजूला करा. नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही आणि नरदेह नाही तर भक्ती करता येणार नाही आहे. हे भक्तीचं सुलभ साधन भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून 8 दिवस जेवढे पण कामगार असतील, काही व्यापारी असतील, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी ते कामं थोडी बाजूला ठेवा. काही बिघडणार नाही आहे, आपल्याकडे पुष्कळ आहे. आपण 8 दिवस जर काम नाही केलं तर उपाशी मरू असं काही नाही ना. सगळं बाजूला करा आणि जेवढंही धर्ममंडपात येता येईल तेवढं या. आता हे सप्ताहातील पहिलं कीर्तन माझ्या वाट्याचं आहे सकाळचं. आता ही माझी जबाबदारी आहे. मी पत्रावळी वाटण्याचं काम केलेलं आहे आणि हे मी का जबाबदारीने बोलतो आहे की मी तुमचा आहे म्हणून या भावनेने सांगतो आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा. इथे आलेल्या सर्व वारकऱ्यांना धन्यवाद देतो. पखावज वादक, वेणेकर बाबा, सगळे गायनाचार्य मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. स्पीकरवाले दादा तुम्हालाही धन्यवाद. छान तुमचं ऑपरेटिंग चांगलं आहे. कोणत्या गावचे आहात तुम्ही? सिन्नरच्या. वा चांगलं आहे. तिकडे नाशिक भागात आहे ना हे आहे ना,
हे जास्त वेळ लोकांना सांगावं लागत नाही की हे करा ते करा. त्यांना खूप अनुभव आहे त्या बाबतीमध्ये. मी खूप वेळेला गेलेला सुद्धा आहे. हा म्हणजे त्या नाशिक भागातल्या त्या साऊंड सिस्टमचा नादच नाही करायचा महाराज. हो, नाद नाही करायचा. खूप छान पद्धतीने ते ऑपरेट करतात. तुम्हालाही धन्यवाद. बरं कॅमेऱ्यावाले दादा, हो तुम्हालाही धन्यवाद. बरं चांगलं आहे. खरं तर तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळे घडून आला ते आमचे निवृत्तीनाथ महाराज. त्यांनी ही मला सेवा दिली. त्यांना मी म्हणत होतो की बाबा सकाळी सकाळी जर मला कीर्तन नाही दिलं तर बरं होईल. पण ते म्हटले घ्या आता काय, प्रेम कुठेतरी माणसाला यायला लावतं. मी त्यांना बोललेलो होतं की बाबा रामकथा चालू आहे आणि खूप धावपळ आहे. सकाळी कीर्तन, संध्याकाळी कथा, म्हणजे झोप होत नाही, त्रास होतो आहे. पण ते म्हटले थोडा वेळ का होईना पण सेवा करा. मी म्हटलो ठीक आहे, परत एकदा कुरुंदवाल्यांचं दर्शन तरी या निमित्ताने होईल. पण इथे येण्याचा योग आला, त्यांनाही धन्यवाद देतो. तशी आमची सगळी प्रेमाची मंडळी बरं का, आदरणीय आमचे किरण महाराज आहेत, गोपीनाथ महाराज आहेत, ती सगळी दत्तात्रय महाराज आहे, बाबा सगळी. आता कोणाकोणाची नावं घेऊ महाराज मी, एक एकावणी बळीरे, ही सगळी टाळकरी आहेत या गावचे महाराज. खूप यांना भक्तीमध्ये नामचिंतनामध्ये खूप आनंद वाटतो आहे. परिसरात जिथं कार्यक्रम असतील तिथे विचारे सगळे अगदी जोमाने उभे असतात, प्रसन्न चेहऱ्याने उभे असतात. त्यांनाही सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठ्ठल जय जय विठ्ठल.